आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष सहकार्याने आणि नगरसेविका वंदना अजित गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंबिका चौक ते भीमरत्न चौक रस्ता डांबरीकरण तसेच बसवनगर येथे समाज मंदिर बांधकाम आणि SR गायकवाड सभागृहाचा लोकार्पण सोहळा न्यू बुधवारपेठ येथील जम्मा वस्ती येथे पार पडला। या प्रसंगी माजी नगरसेवक किरण देशमुख, नगरसेवक विनायक विटकर, माजी सभागृह नेते संजय कोळी, भाजपचे युवा नेते अनंत जाधव, सचिन कुलकर्णी, नागेश येळमेली, राजाभाऊ काकडे, गोपाळ झंवर, अरुण भालेराव, मधुकर दोड्यानूर, भीमराव होवाळ, दिलीप फडतरे, अश्विन गायकवाड, महेश गजधाने, सुधीर बिडबाग, सुरेश गायकवाड, श्रीकांत भंडारे, अमोल धेंडे, वनिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वाधिक निधीचा सदुपयोग करत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते अजित गायकवाड यांनी यावेळी दिली। त्यावेळेस पहिला निवडून आलो होतो कोरोनाच्या आधी, त्यानंतर हा रोड मालकाच्या आशीर्वादामुळे हा रोड दुशिंदा होत आहे। त्यानंतर इथेच बाजूला आज त्याचेही लोकार्पण आहेत। माझे वडील आदरणीय दलित पॅंथर संस्थापक सदस्य यशालदादा गायकवाड यांच्या सांस्कृतिक भवन यासाठी देखील मालकांनी 90 लाख रुपये दिले होते। आज ते 90 लाखाचा हॉल अत्यंत चांगल्या प्रकारे व सुशोभित झाला आहे आणि तिथे मालक सर्वात जास्त कार्यक्रम चालू झालेले आहेत। त्यानंतर इथे समोरच आपण मालकामुळे देवीचं मंदिर बांधण्यात आलं। याचं देखील देवीच्या मंदिराला 24 लाखाचा निधी मंजूर झाला आणि या देवीचं मंदिर ह्या रोडला एकदम शोभण्यासारखं मंदिर आज एकदम म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारे झाले। त्यानंतर बाजूला बसवनगर आहे। बसवनगरमध्ये देखील समाज मंदिर 16 लाख काहीतरी मंजूर आहेत। आज ह्या एक लोकार्पण सोहळा, रोडचं उद्घाटन, बसवनगर येथील समाज मंदिराचं उद्घाटन, असं ह्या सर्वांचं उद्घाटन आज सोलापूरचे लोकप्रिय नगरसेवक आदरणीय किरणजी देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते होत आहे। प्रभाग क्रमांक 4चा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे मोठे योगदान आहे, असे म्हणत माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी पुढील काळात देखील भाजपच्या उमेदवारासोबत खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन करताना दिसून आले। मालकांनी आपल्या समोर मतदान मागायला आले होते, त्यावेळेस एक विश्वास मालकांनी आपल्याला दिलं होतं की या प्रभागाचं जे काही आत्ताचं अवस्था आहे आणि जे काही विकास कामामध्ये मागास राहिलेलं होतं त्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, या विश्वासाने आपल्याकडं मालकांनी मतदान मागितलं होतं। आणि वंदनाताईंच्या माध्यमातून, भाऊंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व प्रत्येक कार्यकर्ता या प्रभागातनं ज्या पद्धतीने पाठपुरावा करत आहे, मालकांचं खरंच या ठिकाणी आपल्याकडं झुकतं माप म्हटलं तरी भाव ठरणार नाही। कारण माझ्या प्रभागापेक्षा जास्त निधी मला स्वतःला अभिमान वाटतंय की या भागातले अजित भाऊ ज्यांनी सांगितलं की प्रभाग 2 मधनं ते जेवढं निधी भेटतं त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्हाला भेटलाय। मला सुद्धा अभिमान वाटतंय की मालकांनी आपल्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी झुकता माप देऊन आपल्या कष्टातले असलेले लोकांचं जीवन सुखद व्हावं यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निधी दिलेला आहे। आणि ताईंचा आणि भाऊंचा विशेष आभार मानतो, कारण आपण ज्या परिसरातनं लोकांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिलं, ज्या विश्वासाने महानगरपालिकामध्ये पाठवलं, 2014ला जेव्हा मालक विधानसभेला उभा राहिले होते आणि भाऊंनी त्यांना पाठिंबा दिला या भागातनं, त्यावेळेस या भागातल्या लोकांचं भारतीय जनता पार्टीला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। पण मालकांच्या विकास कामावर विश्वास दाखवून या भागातल्या नागरिकांनी भाऊंच्या माध्यमातून मालकांना पाठिंबा दिला। त्यावेळेसपासून आजपर्यंत मला वाटतं की आपला प्रभाग मागं वळून पाहिलेला नाही। नक्कीच आपण मागच्या 10 वर्षात पुढचे 20 वर्षाचे विकास कामं या ठिकाणी खेचून आणलेले आहेत, हे बोलायला अभिमान वाटतंय। येणाऱ्या काळात महानगरपालिकाचे इलेक्शन आहे, ज्या परिस्थितीतनं आपला प्रभाग मागच्या 10-15 वर्षात विकास केलेला आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी झटत असतंय। फक्त नगरसेवकच नाही तर आपण साध्या कार्यकर्त्याला जरी सांगितलं तर ते हा मालकांपर्यंत पोहोचवायचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीने करतात। या ठिकाणी नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी या भागातले सर्व नेतेगण तात्काळ मदत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी प्रयत्नशील असतात।
आणि हेच भारतीय जनता पार्टीच्या मालकांच्या नेतृत्वाचं संस्कृती आहे, जे आपल्या विकास कामाच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलले गेलेला आहे. येणाऱ्या काळात सुद्धा असंच विकास काम आपल्याला सुरू ठेवायचं आहे. मालक पार्टी जे काही या ठिकाणी उमेदवार देतील यांच्या पाठीशी मला विश्वास आहे की आपण आशीर्वाद रूपी मतदान देणार आणि या भागातलं जे विकासाचं तुमचं रेल्वे इंजिन आहे त्याचं गती असंच वाढत राहील असं मला विश्वास आहे. आणि मालकांच्या वतीने या ठिकाणी आपला सर्वांचा आभार मानतो. ज्या विश्वासाने विधानसभेला आपण पाठीशी राहताल त्याच विश्वासाने येणाऱ्या महानगरपालिकांना आपला आशीर्वाद देताल. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो.